नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। दुनियादारीच्या या गप्पांच्या कट्ट्यांवरती तुमचं मी संतोष मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, भरतनाट्य एक आपल्याकडचं एक वेगळी शैली असलेलं असं हे नृत्य, याच्यामध्ये अनेक दिग्गजांनी आपली नावं मोठी केली। आज आपण अशाच एका नृत्यांगनेला भेटणार आहोत ज्यांनी आपलं नाव मागच्या जवळपास 25 वर्षात खूप मोठं केलं आहे। पण मागच्या या कोरोनाच्या काळात त्यांना काय अडचणी आल्या, इथून पुढचा काळ कसा असेल, त्यांचं नक्की आयुष्य कसं होतं, त्यांनी काय शिकलं आणि शिकवलं, हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर आहे नृत्यांगना सई परांजपे मॅडम। मॅडम नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या या दुनियादारीच्या कट्ट्यावरती। या चॅनल्स बद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो। खरं सांगायचं झालं तर मोटिवेशनल म्हणजे प्रेरणा ही इतरांपर्यंत पोहोचली जावी। तुमचं जे क्षेत्र आहे ते इतरांपर्यंत पोहोचलं जावं, कारण काही घटक असा आहे आपल्या समाजातला की ज्यांच्यापर्यंत ही संकल्पना पोहोचली जात नाही। म्हणजे तुमचं जे भरतनाट्यम असेल किंवा गायन, प्रत्येक क्षेत्र आहे ते जात नाही आहे। म्हणून आम्ही याच्या माध्यमातून अशी सुरुवात केली। आपला हा दुसरा टप्पा आहे मुलाखतीचा तुमचा, तर त्याच्याबाबत आम्ही ही सुरू करून आज तुमच्यापर्यंत पोहोचलो आहोत। सर्वात आधी तुमचं मी स्वागत करतो। तुम्हाला नक्की विचारायचं आहे की सगळ्यात पहिला मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जो सर्व जग सफर करत आहे, मागचा 16 वर्षांचा काळ, माफ करा मागचा 16 महिन्यांचा काळ, रंगमंच आणि तुम्ही, हे एक अतूट नातं आहे। मागच्या 25 वर्षापासून जवळपास तुम्ही या क्षेत्रात आहात, काय वाटतं? खरं तर नृत्यांगना असल्यामुळे खिडकीतनं आपण जेव्हा बघतो तो सगळा रंगमंचच वाटतो आम्हाला। त्यामुळे कदाचित इथपर्यंत आल्यामुळे काही उणिवा भासवतात, काही नाही जाणवत, कारण प्रत्येक कलाकार हा आपल्या कलेतनं काहीतरी करतच राहतो। म्हणजे प्रत्येकाला काळ बदलतो। सो आत्ताचा रंगमंच हा वेगळा आहे असं आम्ही समजतो, आणि सोशल मीडिया हा जो आता रंगमंच आमच्यासाठी किंवा रादर सगळ्याच पुढच्या येणाऱ्या जनरेशनसाठी झाला आहे, खूप वेगवेगळं आहे। म्हणजे जो एखादा रसिक कलाकार प्रेक्षकांकडनं येणारी दाद आणि सोशल मीडियावरची येणारी दाद ह्याच्यातही खूप फरक आहे। पण शेवटी कलाकार आहोत, त्यामुळे कलाकार हा दाद मिळवण्यासाठी जो रंगमंच दिसेल त्याच्यावर आपली कला सादरच करतो। कठीण होतं 16 महिने किंवा 2 वर्ष आपण म्हणतोय की जो रोज एखादा रियाज केला, एखादा कार्यक्रम बसवला आणि तो रसिकांसमोर लाईव्ह ह्याच्यात सादर करणं आणि तोच सोशल मीडियावर सादर करणं ह्याच्यात नक्कीच फरक आहे। पण तरी तोही एक रंगमंच म्हणून जर आम्ही बघितलं, आणि जशी नदी वाहते, प्रवाह वाहतो, तसा त्याच्यात आपला एक ठसा उमटवण्याचा आजही आम्ही प्रयत्न करतो। मॅडम तुम्हाला विचारायचं होतं की वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात पडलात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची आवड कशी निर्माण झाली? खूप लहान असतानाच या क्षेत्रात पडले, आणि त्याची एक वेगळी कथा आहे। मी सुरुवातीला डान्स 5वी का 6वीमध्ये असताना शिकायला सुरुवात केली, पण नंतर समहाऊ मला थोडंसं ते आवडेन असं झालं, आणि मी माझ्या आईला न सांगता हा डान्स क्लास सोडून दिला होता। 3 क्लास किंवा 4 क्लास माझ्या वडिलांना माहिती होतं की मी डान्स क्लास सोडला आहे। मग मी शाळेमध्येच थोडंसं खेळण्यामध्येच वेळ घालवायची, क्लासवर जायची नाही, असं काय काय करत एक 5व्या का 6व्या क्लासला माझ्या आईला लक्षात आलं की मी डान्स क्लास सोडला। आणि मी खरंच त्या दिवशी घरी आल्या आल्या तिचा जो काही मार खाल्ला, तिने मला सांगितलं तू डान्स क्लास सोड, तू अजिबात परत क्लासवर जाऊ नकोस, पण ही परीक्षा शेवटची आहे अशी समजून ती पूर्ण कर आणि मग तो क्लास सोड। का माहिती नाही, त्यावेळेला आईने जर कान पिळला नसता तर कदाचित मी आज इथे नसते। आणि आता त्याची जाणीव होते की खरंच आईने जर शिक्षा दिली नसती तर कदाचित मला ती कला कशी आहे हे कळलं नसतं। जे सई परांजपे हे नाव दिसते त्या आईच्या त्या कान पिळण्यामुळे दिसतं? नक्की, अगदी नक्की, कारण मी खरंच थोडा आळस मे बी त्या एजमध्ये प्रत्येक मुलीचं होतं की सगळंच करावंच वाटतं। मला नाटक आवडायचं, मला डान्स आवडायचा, मला ट्रेकिंग आवडायचं, मला हॉर्स रायडिंग आवडायचं, म्हणजे काय दिसेल ते मला करावंसं वाटायचं त्या वयात। आणि मी न सांगता केल्यामुळे तो राग होता आईला की तू माझ्याशी खोटं बोललीस, तर ते खोटं जे आहे ते खरं करण्यासाठी काय तिची त्याच्या मागची भावना आहे ती आज नक्कीच जाणवते। मॅडम मागच्या अनेक वर्षापासून तुम्ही 25 वर्ष जवळपास तुम्ही या क्षेत्रात आहात। सगळ्यात महत्त्वाचा जो असतो आपण फॅमिली बॅकिंग म्हणतो त्या गोष्टी, म्हणजे लग्नाआधी आणि लग्नानंतर त्याच्यात काही फरक पडला का? आणि लग्नाच्या आधी तुम्ही सुरुवात केली या सर्व क्षेत्रामधून पुढे पुढे यायला, आणि आत्ता याच्यात काही फरक जाणवतो?
अजिबात नाही. मी त्या बाबतीत पहिल्यापासून खूप नशीबवान आहे. माझे मिस्टर स्वतः डॉक्टर आहेत आणि ते स्वतः एक कलाकार आहेत आणि त्यांना हे नक्की माहिती आहे की कला नसेल तर मी जगू नाही शकणार. कारण तोही त्याच सगळ्या प्रोसेस तो स्वतः जाणता राज्यात शिवाजी महाराजांचं गेले अनेक वर्ष काम करतोय. त्यामुळे तो स्वतः कलाकार आहे, पण त्याची पॅशन तो स्वतः डॉक्टर असल्यामुळे तीही आहे. तर मला तरी वाटत नाही की घरात सगळ्यांचा सपोर्ट होता आणि माझी फॅमिली म्हणजे माझं माहेर हे सगळं वेगवेगळ्या कलाकारांमध्ये जन्माला आलेलं असं माहेर होतं. त्यामुळे ही गॉड गिफ्ट आहे की मला कुठूनच कधीच अडवणूक केली नाही आणि त्यांनाही माहिती आहे कदाचित की मी किती चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आजही करते. त्यामुळे ते नक्कीच सपोर्ट. सुरुवात केल्यानंतर तुमचे गुरु या क्षेत्रातले कोण होते किंवा तुम्ही पहिल्यांदा जो तुमचा आत्ताचा जो सर्व पार्ट आहे तो कुठे सुरू केला तुम्ही? मी पुण्यातलीच सगळ्या पेठांमध्ये जन्माला आलेली. त्यामुळे सुचेता भिडे चाफेकर या माझ्या गुरु आहेत आणि त्यांनी जी शिकवण दिली त्याच्यावर मी आज खरं तर उभी आहे. पण आपण म्हणतो असं की गुरु जन्मापासूनच आपल्याला वेगवेगळे मिळत असतात. त्यामुळे माझे आई वडील हे माझ्यासाठी प्रचंड आजही अजूनही प्रत्येक कार्यक्रमाला आवडीने फोटो काढणारे माझे वडील आणि आवडीने दाद देणारी माझी आई हे दोघं तर नक्कीच आहेत. माझ्या गुरु सुचेता भिडे चाफेकर त्यांच्याकडे मी अनेक वर्ष जवळजवळ वयाची 20-22 वर्ष तरी मी त्यांच्याकडे शिक्षण घेतलं आणि मी प्रत्येक वेळेला जिथे जिथे कार्यक्रम करायला गेले तर तिथल्याही काही गुरु किंवा माझ्या गुरु भगिनी आहेत किंवा माझ्याबरोबर करणाऱ्या जे काही कलाकार आहेत, आर्टिस्ट असतात, म्युझिशियन्स असतात, सो तेही मी गुरुच मानते. कारण आपण जेव्हा टीमवर्क करतो शिकत असतो काहीतरी शिकत असतो आणि शिकवतही असतो. सो सगळेच म्युझिशियन, सगळेच कलाकार किंवा माझ्या स्वतःच्या सगळ्या स्टुडंट्स त्यांच्याकडनं सुद्धा नवीन जनरेशनच्या सगळ्या अपडेट्स मी आजही त्यांच्याकडनं शिकते. त्यामुळे तुम्ही म्हणालात 5वी-6वी मध्ये तुम्ही क्लासचा तो ब्रेक केला होता, सोडला होता. तिथून पुढे म्हणजे शालेय जीवन झालं, त्याच्यानंतर महाविद्यालयीन जीवन आहे. त्याच्यामध्ये कसा फरक झाला आणि तिथं तुम्ही सुरुवात कशी केली किंवा तिथं तुम्ही प्रॅक्टिस असेल तुमची किंवा तुमचा कुठे स्टेज असेल कुठे शेअर करायचं? आम्ही शिक्षण घेतानाच अनेक शोज म्हणजे आपण म्हणतो ना की आपली कला चांगली असेल तर ती कुठेतरी सादर करायला मिळतेच. कारण तुम्ही जर त्याच्यात सारखे त्या प्रवाहात स्वतः काहीतरी क्रिएटिव्ह असाल तर तुम्हाला ती कला सादर करायला कुठे ना कुठेतरी त्याची ऑपॉर्च्युनिटी मिळते. सो आम्ही कॉलेजमध्ये असताना माझ्या गुरूंचेच अनेक कार्यक्रम त्या स्वतः ऑर्गनाईज करायच्या तर त्यांच्यामुळे आम्ही अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो होतो. आणि प्लस जिथे आपल्या कारण पुणे हे सांस्कृतिक विभागाचं अगदी म्हणजे मानाचं स्थान आहे, माहेरघर आहे. त्यामुळे पुण्यातही अनेक कार्यक्रमांमधनं काही नाही कुठेतरी बघितलं काहीतरी चालू आहे असं बघितलं की आम्ही स्वतः जाऊन आधी धडकायचो. कोणी आपल्याला विचारेल ह्याची मात्र आम्ही कधीच वाट नाही बघितली. आम्ही असे 5-6 जण माझी मित्रमैत्रिणी होते की आम्ही कम्प्लीट ऑन टोज होतो की आज अरे काय इथे आहे का, चला आज जाऊन तर बघू, तिथे आहे का चला. म्हणजे अगदी प्रॅक्टिस रियाजापासनं ते बॅकस्टेज काम करेपर्यंत आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये आमचे हातपाय त्या काळात मात्र नक्की हलवले. म्हणजे असं म्हणतात की कलेला सादर करण्याची काही जागा किंवा असं नसतं, आपण जिथे कला सादर करतो तोच रंगमंच होतो. त्यामुळे आम्ही अशाही अगदी बाबासाहेब पुरंदरेंचं खूप मोठं छान व्याख्यान रायगडावर झालं होतं. तर तिथे सुद्धा आम्ही त्यांच्या समोर जवळजवळ 150 किंवा 200 लोक असतील, पण त्या मशालींमध्ये रायगडासारख्या गडावर आणि पूर्ण त्या रात्रीच्या सगळ्या वेगळ्या वातावरणात आम्ही तिथेही पूर्ण म्हणजे दगड बिगड होते अशा ठिकाणी सुद्धा आम्ही नृत्याची रचना. तुम्हाला असं वाटतं ते पुरस्कारांपेक्षा खूप मोठा पुरस्कार तुम्हाला तो रायगडावर मिळाला होता? खूप असे अनेक खरे अनुभव असतात की जेव्हा तुम्ही रंगमंचावर किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये जी दाद मिळवता ती नक्कीच पुरस्कारांपेक्षा खूपच वेगळी आहे. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. पुणेकर रसिक हे खूप वेगळ्या प्रकारे म्हणजे खाण्यापासून, पिण्यापासून, कपड्यापासून, फिरण्यापासून हे पुणेकर अगदी वेगळे म्हणतात. त्याला म्हणजे जे पुण्यात पिकतं ते जगात कुठेही विकलं जातं असं एक म्हण आहे. तर आता कलाकाराला कसं बघायला गेलं तर कुठल्याही जागी कला सादर करावी लागते, मग ते स्थान कुठलंही असो. पण तुम्हाला सर्वात आवडतं ठिकाण कोणतं? म्हणजे जे रसिकांकडून मिळणारी दाद आजपर्यंत तुम्ही पुणे शहर असेल, महाराष्ट्र राज्य असेल किंवा तुम्ही बाहेरही तुमचे शोध चालू, आवडतं ठिकाण कोणतं आवडतं तुम्हाला सर्वात जास्त तुमची कला सादर करण्यासाठी? एक तर रंगमंच
जिथे समोर रसिक प्रेक्षक असतील नक्कीच. मी दोन्ही उदाहरणं सांगते त्याच्यामध्ये की पुण्यापासून अगदी एक 20 किलोमीटर अंतरावर किंवा असं एक फुलगाव नावाचं गाव आहे. तर तिथे आजही रात्री गावातली लोक थाळ्या आणि हे वाजवत गावामध्ये लोकांना बोलवतात. तिथे आजही दिवे नाहीत. पुण्यापासून 20 किलोमीटरवर ते गाव आहे, पण आजही तिथल्या एका छोट्याशा देवळाच्या चौथऱ्यावर तिथे कला सादर केली जाते. सो आम्हाला तोही अनुभव तेवढाच दांडगा आहे आणि तिथेही कला सादर करताना आलेले अनुभव खूप वेगळे. आणि तसंच पुण्यासारख्या बालगंधर्व असो, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह असो, भरतनाट्य मंदिर असो, टिळक स्मारक मंदिर असो, अशा रंगमंचावर तर आम्हाला रोजची सवय आहेच. त्यामुळे तिथला मानही म्हणजे उलट आता तो मान वाटतो की आज रंगमंचावर आपण बालगंधर्वसारख्या ठिकाणी आपण रंगमंच त्या ह्याच्यावर कला सादर करतो. सो तोही अनुभव खूप वेगळा आहे. तुम्ही परदेशात तुमचे अनेक शोज केलेले आहेत. इथला प्रेक्षक आणि तिथला प्रेक्षक जरी तो भारतातला असला तरी फरक वाटतो तुम्हाला काही? फरक खरं नाही आहे, कारण नृत्य ही कलाच अशी आहे की त्या सगळ्या 64 कलांना सामावून घेणारी कला म्हणजे नृत्य. जसं संगीताला शब्द आहेत, तुम्हाला ते स्वर शब्द ऐकल्यामुळे असा एक वेगळा अनुभव येतो, पण तुमच्या भावना मनापासून मनामध्ये पोचवण्याचं काम हे सगळ्यात सोपं आणि खूप छान पद्धतीने म्हणजे नृत्यच करतं. त्यामुळे तिथे समोर बसणाऱ्या रसिक प्रेक्षकाला भाषा किंवा म्हणजे लँग्वेज जो प्रॉब्लेम तो नसतोच, कारण तुम्ही काय पद्धतीने आणि किती तुमच्या एखाद्या अभ्यासू वृत्तीने ती कला सादर करताय त्याच्यावरच ते सगळं अवलंबून आहे. त्यामुळे ज्यांना आवडतं त्यांना कळतं किंवा त्यांच्यापर्यंत ते पोचतं, कारण नृत्य कलाच ही अशी निपुण आहे. काही वाईट गोड अनुभव आले तुम्हाला असे, म्हणजे अगदी पुण्यापासून ते परदेशापर्यंत काही वाईट गोड अनुभव आले जे तुम्ही आज सांगू शकाल? नक्कीच आलेत. आजही सगळ्यात आम्हाला सांगावंसं सारखं वाटतं की इतके वर्ष 2000 वर्षापूर्वीची ही कला आहे आपल्याकडे आणि भारतातच अशा शास्त्रीय नृत्य कला आहेत की त्या तुम्हाला जगात कुठेही बघायला मिळत नाहीत. पण आजही अनेक लोकांना म्हणजे आपल्या मातीतले असो किंवा परदेशातले असो, भरतनाट्यम, कथक, ओडिसी ह्यातलाच फरक अजूनही लोकांना कळत नाही. आम्हाला अनेक वेळा सांगायला लागतं नाही, ही जी आम्ही कला सादर केली ही भरतनाट्यम होती. म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे. पण आम्ही असं समजतो की आमच्यासारखे काही खरंच चांगले कलाकार आहोत की आम्ही ती सगळी रुळं धरून आहोत की ती सगळी की ती कला जपण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करतो. यालाच अनुसरून 2 प्रश्न विचारतो मॅडम तुम्हाला. एक असा आहे की मागच्या अनेक वर्षात वेगवेगळ्या टेलिव्हिजनच्या माध्यमातून खूप सारे शोध सुरू झाले. मग त्याच्यामध्ये 2 पार्ट यायला लागले. म्हणजे आपण एक ते बघतो की छोटी मुलं असतील किंवा ओपन क्लास असेल तर 3 वर्षाच्या मुलांपासून अगदी त्यांना नाचायला पाठवणं, त्यांना गायला पाठवणं, म्हणजे थोडक्यात त्या पालकांनी त्या मुलांकडून अपेक्षा वाढवल्यासारखं. बरं, आपल्यासारख्या व्यक्तींकडनं जर काही हिरमोड झाला तर आपण त्यातून सावरून जाऊ शकतो, पण ती लहान मुलं आहेत, एखाद्याचा पराभव झाला, तो बाहेर गेला, इतके दिवस त्या स्टेजवरती राहणं, ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी वाईट परिणाम होतोय. हा एक झाला. आणि दुसरी अशी गोष्ट की जे तुमचं जे क्षेत्र आहे भरतनाट्यम, याला कुठेतरी दुजाभाव करतात असं वाटत नाही तुम्हाला? मागच्या अनेक वर्षांचा अनुभव जर आपण पाहतो तर असं तुम्हाला जाणवलं कधी मॅडम? काही ठिकाणी नाही जाणवलं, काही ठिकाणी नक्कीच जाणवलं. त्याचे 2 पार्ट सरळ आणि सोप्या शब्दात सांगते की ते सुद्धा जे रियालिटी शो तुम्ही बघताय ते अजिबात सोपे नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही शास्त्रीय नृत्य शिकता त्यातले तुम्ही अनेक ज्या स्त्री कलाकार आहेत किंवा ज्या मुली आहेत, लहान मुली, त्या सगळ्यांचा कुठे ना कुठेतरी पाया हा शास्त्रीय संगीतात मिळालेला नक्कीच. त्यामुळे मी असंही त्या कलेला कुठेही डावी बाजू आहे किंवा नाही ती बरोबर असं मी म्हणूच शकत नाही, कारण शेवटी ती सुद्धा कला आहे. आणि जर तुम्ही ते रियालिटी शो बघितले तर त्याच्या मागे सुद्धा अपार कष्ट आहे, नक्कीच मेहनत आहे. पण हो, आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या म्हणा किंवा बाहेरच्या सुद्धा अनेक, पण असंच जिथे तुम्ही टीमवर्क करता आणि तुम्ही त्यात तुमच्या शास्त्रीय नृत्यातला सुद्धा जर समजा काही वेगळेपणा दाखवला
तर आजही शास्त्रीय नृत्य नक्कीच थोडंसं तोलामनाने जास्तच पारडं त्याचं भरेल. ते दाखवलं नाही जात. आपल्याकडे दाखवलं जातं एक तर ते फ्युजन म्हणून बघितलं जातं आणि आपला रसिक प्रेक्षक सुद्धा अजून असा तयार नाही की तो जास्त मार्क क्लासिकलला देईल. मग हाच फरक जो झाला याला जबाबदार कोण असं काय वाटतं? म्हणजे तुम्ही प्रेक्षकांना नाही, अजिबात नाही. त्याला मी दोन्ही म्हणजे एका नाण्याच्या दोन्ही बाजू असं म्हणेन. म्हणजे दोघांनी त्याच्याकडे थोड्या फार प्रमाणात दुर्लक्ष केलं असं वाटतं. तुम्ही प्रेक्षक म्हणता, मग प्रेक्षकाला आवडत नाही कारण आपलं कुठेतरी कमी आहे. कारण जेव्हा मी कला सादर करते तर माझ्यात काहीतरी कमी म्हणून समोरच्या प्रेक्षकाला आवडत नाही. पण त्या प्रेक्षकाला आपल्याकडे कसं वळवता येईल हा सुद्धा मला चॅलेंजिंग आहे. मी त्याला नाही दोष देणार की तुला कळलं नाही म्हणजे तुझ्यात दोष आहे. त्यांना खिळवून ठेवणं हे कलाकाराचं. कारण आपल्याकडे असे श्लोकही भरत मुनींनी लिहून ठेवलेत की भरतनाट्य क्षेत्रात किंवा कुठल्याही शास्त्रीय नृत्यामध्ये रसिकाला कसं खेळवून ठेवणं हे सुद्धा शेवटी कलाकाराच्या हातात असतं. त्यामुळे तेवढाच तो अभ्यासू पाहिजे, तेवढाच तो तज्ज्ञ पाहिजे किंवा तेवढाच त्यांनी त्याच्यासाठी केलेली तडफड पाहिजे. जेव्हा तो कुठेतरी रसनिष्पत्ती करेल तेव्हा ती आजूबाजूला पसरेल. आता तुम्ही मागच्या 15-16 महिन्याच्या कालावधीत ऑनलाईनचे क्लास घेताय कारण या कोरोनामुळे सर्वच तुम्हाला डायरेक्टली करणं बंद होतं. तर त्याचा किती फरक पडला आणि जे तुमच्या विद्यार्थिनी ज्या काही तुमच्या सोबत आहेत तर किती अडचणी येत आहेत त्याला किंवा कशा प्रकारे तुम्हाला त्यातनं जावं लागतंय पुढे? अडचणी येत आहेत थोड्याशा कारण जे प्रॅक्टिकल किंवा रियाजाला जो आपल्याकडे एकत्र येऊन करण्याचा जो एक संस्कार आपण म्हणतो तो थोडासा नक्कीच कमी आहे. संवादामध्ये फरक पडतो? संवादामध्ये नाही पडत पण जी एक अटॅचमेंट होते ती कमी होते. ती कितीही तुम्ही या स्क्रीन समोर बसलात तरी पूर्ण नाही होऊ शकत. त्यामुळे त्याच्यात थोडेसे प्रॉब्लेम असेल की शेवटी काय बदललाय, ऑनलाईन शिक्षण मुलींना घ्यायलाच लागणार आहे कारण इन फ्युचर आता तेही तेवढंच त्यांना तोलामनाने करायला लागणार आहे. पण एवढंच आहे की आपल्याकडे जे एकत्र येऊन होण्याचे जे संस्कार आहेत ती आपल्या डोक्यातली मोड थोडीशी टर्न व्हायला किंवा ती थोडीशी वेगळी आपला माइंडसेटच तसा तयार होला तो जो काही वेळ लागतो तो करायला लागेल किंवा तो घ्यायला लागेल. जे कोणी बघतील ज्यांना कुणाला या तुमच्या क्षेत्रात यायची आवड असेल तर त्यांनी तुम्हाला संपर्क कसा करावा किंवा त्यांनी तुम्हाला कुठे भेटावं? नृत्यभक्ती फाउंडेशन नावाची ही माझी आमचं यावर्षीचं 25वं वर्ष आहे. फेसबुक, इंस्टाग्राम पेज किंवा त्याच्या वेबसाईटवर माझे सगळ्यावर फोन नंबर्स आहेत. फेसबुक पेजवर आम्ही रेग्युलर अपडेटमध्ये असतो. त्याच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी अगदी आमच्या विद्यार्थिनींपासनं आम्ही केलेल्या कार्यक्रमांपर्यंत आम्ही त्याचं फुटेज किंवा त्याच्या अपडेट्स रेग्युलर देत असतो. सो त्या पद्धतीने मला नृत्यभक्ती फाउंडेशन किंवा सई परांजपे या नावाने त्यांनी कुठेही मला टॅग करावं आणि मी नक्कीच त्यांना काही असे पोहोचू शकते. तर मी जे मित्रमैत्रिणी बघतायत त्यांना सांगू इच्छितो की भरतनाट्य हा जो शास्त्रीय संगीताचा एक पाया आहे आपल्याकडे, तर तुम्हाला जर वाटत असेल की या क्षेत्रात आपल्याला जायचं आहे, तुम्हाला आवड असेल, त्यातली काही माहिती किंवा तुम्ही शिकण्याची जर तुमची मनापासूनची इच्छा असेल तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे त्यांची सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट आहेत, त्यांचे पेजेस आहेत, त्यांची वेबसाईट आहेत. तर तिथं नक्की जा, त्यांना तुम्ही टॅग कराल, त्याच्यावरती त्यांचे बरेचसे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्याच्यावरती फोन करून तुम्ही माहिती घ्या. मॅडम हा एक पार्ट झाला तुमच्या आयुष्याचा. आता तुम्ही ब्युटीकही सगळं उभारता म्हणजे डान्सला लागणारे तुमचे जे कॉस्ट्युम्स आहेत ते तुम्ही स्वतः घेताय, करताय, देताय. या तुमच्या ही सगळ्या आवडवरती म्हणजे या दोन तराजूमध्ये तुम्ही कसं करता? म्हणजे एकीकडे तुम्ही कला सादर करताय आणि दुसरीकडे परत याच्या तर तुम्ही तो ताळमेळ कसा साधताय? ह्याची संकल्पना सुद्धा खरं आम्ही रंगमंचावर शो करताना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, मी हे बोलते 1999 सालची गोष्ट, जेव्हा माझं स्वतःचं अरंगेत्रम झालं तेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी जिथे दिवसाला रोज एक अरंगेत्रम होतं अशा ठिकाणी सुद्धा त्याचे कॉस्ट्युम्स, त्याची ज्वेलरी हे अवेलेबल नव्हतं आणि आम्हालाच आमच्या मोठ्या तायांकडनं रिक्वेस्ट करून घ्यावं लागायचं किंवा बॉम्बेला कुठे मिळालं तर एखादं मिळायचं किंवा मग साऊथला जाऊनच घ्यायला लागायचं. आणि मला स्वतः माझी आई आर्टिस्ट आहे, माझे वडील आर्टिस्ट आहेत आणि त्यांना एक म्हणजे वेगळ्या कलेचा त्यांनी पहिल्यापासून ते दोघांनी जोपासले. सो तेव्हापासून असं वाटत होतं की त्या कला माझ्यातही आहेत. मला स्वतःला भरतकाम आवडायचं, मला स्वतःला शिवणकाम आवडायचं किंवा मला स्वयंपाक नाही आवडत, अजूनही नाही आवडत,
पण मला तुम्ही 4 फुलं दिलीत तर ती छान ओवायला आवडतात किंवा ती छान डिस्प्ले म्हणजे एक म्हणतो ना की आपण कुठली गोष्ट नीट लावता आली पाहिजे, नीट दाखवता आली पाहिजे. हे माझं स्लोगन पहिल्यापासून आहे की प्रत्येक गोष्ट सुंदरच असते, फक्त ती तुम्हाला दाखवता आली पाहिजे. ती दाखवता आली नाही तर लोक म्हणतात की हे काय घाण, असं नसतं. काहीतरी क्रिएटिव्ह केलंय म्हणल्यानंतर ते छानच असतं. सो ते करता करता माझ्या लक्षात आलं की ही काळाची गरज आहे. आणि एक लहेजा हा सुद्धा एक उर्दू शब्द आहे आणि तो डान्समध्ये तुम्ही जी कला सादर करतात तो तुमचा लहजा असतो. एक स्वतःची एक ठेवण असते, स्टाईल असते. सो तेच मला कुठेतरी उचलून, कारण प्रत्येक शैलीचं एक रूप आणि त्याचे दागदागिने इतके सुंदर आहेत आणि आपली संस्कृतीच इतकी छान आहे 7 शैलींची की तुम्ही जेवढा अभ्यास कराल तो तेवढा कमीच आहे. सो त्यामुळे मला असं वाटलं की आजपर्यंत हा विषय घेऊन कोणी त्याचं बुटीक केलंय किंवा त्याचा ब्रँड केलाय. म्हणजे तुम्ही आज कुठेही जगभरात, मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की पॅरिसमध्ये मी 1.5 महिना सगळ्या युनिव्हर्सिटी आणि स्कूल्समध्ये डान्स शिकवत होते. आणि पॅरिस हे असं शहर आहे की जिथे फक्त आणि फक्त वेगळ्या स्टाईल्स ज्या आपण वेस्टर्न स्टाईल म्हणू किंवा आपले जे काही गारमेंट्स आहेत त्याची मोठमोठी सगळे ब्रँड्स हे तिथे डेव्हलप होतात. सो तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये ह्या ब्रँड रिलेटेड मी लेक्चर दिलं होतं, त्यांना डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं आणि त्यांना दे अमेज. मी त्यांना असं वाटलं की ओ हा सुद्धा विषय असू शकतो की आपल्याकडे आश्चर्यचकित झाले. येस, कारण म्हणजे त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत की ती लग्न म्हणजे ब्राईड्स म्हणून म्हणतो की ती लग्न होऊनच देवाशी लग्न करणारी स्त्री असं म्हणूनच ते सगळं अटायर किंवा त्या प्रत्येक शैलीचे दागदागिने. त्यामुळे हे विषय वेगळ्या पद्धतीने मला मांडता आले आणि त्यातनंच आज जर तुम्ही आपल्या पुण्यासारख्या किंवा महाराष्ट्रामधली अनेक मोठमोठाली देवळं जी बघताय त्या देवळांच्या सगळ्या मूर्तींचे पूर्ण वस्त्र आणि वस्त्रालंकार हे करण्याचा मान आम्हाला आज मिळतो. त्यामुळे खूप, आणि ती सेवा आहे म्हणजे ती माझ्याकडनं बहुतेक कलेच्या एक प्रकारे तुमच्या कष्टाला मिळालेली ती देणगीच असं मला. नक्कीच. तुम्ही ते सांभाळताय कसं, म्हणजे त्याला तुम्हाला मदत कोण करते किंवा त्याच्यामध्ये तुम्ही कसं इन्क्लूड केलंय? महिला असतील किंवा तुमच्या अजून कोणी, कसं करताय सर्व? सगळ्यात म्हणजे पहिली की ज्या महिलांना शिवणकाम आवडतं आणि बचत गट तुम्ही ऐकून असाल, सो अशा महिलांतर्फेच मी हे काम खरं तर सुरू केलं. आत्ता काहीसा काळ वेगळा आहे. आत्ता जसं आम्ही घरी काम नाही देऊ शकत कारण ही सगळी वस्त्र आणि त्याला लागणारे सगळे षोडोपचार हे आम्ही सांभाळतच काम करतो. कारण कुठेही त्याला नाजूक असतं, कुठे त्याला डाग पडू नये किंवा ते म्हणजे एक बँगलोरचं मोठं देवस्थान आहे तसं राजस्थानला सुद्धा एक मोठं देवस्थान आहे. त्या देवस्थानामध्ये माझ्या पेजवर त्याचे फोटोज व्हिडिओज सगळे, तर इतके म्हणजे तो इतका महत्त्वाचा आहे की आपण जेव्हा सुईमध्ये दोरा ओवतो तर त्यालाच आपण बरेच वेळा पटकन एक नॅचरल सवय असते की आपण थुंकीने तो हे करतो, तर आम्ही ते सुद्धा करत नाही. जेव्हा आपण देवांचं वस्त्र शिवतो तर आम्ही ते सुद्धा नाही करत. इतक्या बारीक गोष्टी प्रत्येक देवस्थानात मानल्या जातात. अमावस्या असेल, पौर्णिमा असेल तर त्या दिवशी आम्ही अजिबात वस्त्र शिवत नाही, आम्ही वस्त्र कापतही नाही. म्हणजे हे सगळं जाणण्यासाठी आणि ह्याचा सगळा अभ्यास आम्ही करतोय किंवा ते एक मनाने केल्यामुळे आम्ही कामं इथनं त्या महिलांकडनं करून घेतो. त्यांना शिकवायला लागतात कारण ही क्रिएटिव्ह कामं पटकन कोणालाही येण्यासारखी नसतात. पण त्याचं एक कच्चं काम असतं की कटिंग केले, त्याला लेस लावायची, त्याच्या निर्यांना इस्त्र्या करायच्या. कारण हे जेवढं तुम्ही काम नाजूक आणि सगळा गेटअप हा इस्त्रीवर आहे. म्हणजे जेवढी छान इस्त्री तेवढा तुमचा ड्रेस जास्त सुंदर दिसतो. त्यामुळे मग त्या महिलांना आम्ही इथे शिकवतो. आम्ही आत्ता नुकताच खडकवासल्याला खरं एक वर्कशॉप सुरू करायचा प्रयत्न केला होता पण जरा लॉकडाऊनमुळे अजून ते थोडं पुढे गेलंय. पण खूप प्रयत्न आहे की अजून एक 5-6 वर्षात ह्याचा जगभरात या गोष्टींसाठी नक्कीच हा ब्रँड पुढे मोठा होईल. त्यासाठी तरी तुम्हाला शुभेच्छा. या 2 पार्ट नंतर तिसरा पार्ट येतो तो कुटुंब. कारण आता शोच्या माध्यमातून तुम्ही बाहेरगावी, बाहेर देशात जात असाल, या व्यवसायात आलात. व्यवसाय नाही म्हणता येणार, तुमचा एक तो छंदच मी त्याला म्हणेन. कारण तुम्ही म्हणालात की जी अडचण 1998-99ला तुम्हाला जाणवली ती पुढे येणाऱ्या पिढीला म्हणा किंवा तुम्हाला म्हणा ती जाणवू नये म्हणून तुम्ही खरं तर ती सुरुवात केली. पण या सगळ्यात कुटुंब कुठे होतं? आणि कारण मुलं बाळं झाल्यानंतर तिथे त्यांना वेळ देणं,
आणि त्याच्यानंतर त्यांचं शिक्षण आलं, त्यांचं पालनपोषण आलं. तर हे सगळं जे आपण एक प्रकारे मांडणी झाली ती कशी झाली आणि ती कधी विस्कटली असं कधी वाटलं का? विस्कटते नक्कीच, खूप घडीत बसवण्याचा प्रयत्नही करतो, पण तो करायचा नाही असं मला एक एक अनुभव आल्यानंतर लक्षात आलं. मी एक मात्र ठरवलं होतं की आपलं कुटुंब ही आपली जबाबदारी असते, ते ओझं नसतं. सो मी प्रत्येकाला म्हणजे लहानपणापासून माझ्या मुलींना, मला 2 मुली आहेत, छान मोठ्या आणि स्वतःच्या पायावर सगळं स्वतः करणाऱ्या अशाच मी त्यांना, कारण त्यांना मी प्रत्येकाला सांगत होते की आज आई आहे पण उद्या एखादा कार्यक्रम असेल तर उद्या आई नसणार आहे, हे मी पहिल्यापासून. आणि त्यांना त्यांचं करून दिलं कारण मी त्यांना सांगत होते की जशी तुम्हाला माझी गरज आहे तशी अजून बाकीच्याही लोकांना माझी गरज आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रमांना अगदी तहानं बाळ असल्यापासून मी माझ्या मुलींना घेऊन जायचे आणि मी तिथे ठेवायची, त्यांना ते क्लासमध्ये खेळायची, कारण सगळ्या लहान मुलीच असायच्या, त्यामुळे त्या त्यांच्यामध्ये मिक्स व्हायला लागल्या. ती जबाबदारी टाळून मी काही नाही केलं. म्हणजे मी रात्री 4-4 पर्यंत सुद्धा कामं केली कारण ती पॅशन होती. त्यामुळे मुलींना मी पहिल्यापासून अशी सवय लावली की मी नसेल तर तुम्हाला तुमचं करता आलं पाहिजे. कारण आउट ऑफ इंडिया जेव्हा आम्ही जातो तेव्हा प्रत्येकाला मुलाबाळांना किंवा घेऊन जाणं शक्य नाही होत. हां, जेव्हा 1.5-2 महिने मी तिकडे जाते तेव्हा त्या येतात, तिथे मजा करतात. आणि त्या दोघीही मुली असल्यामुळे त्यांनाही माझ्या क्षेत्रात मी त्यांना डान्स शिकवलेला आहे, त्यामुळे त्या माझ्याबरोबर सुद्धा सगळीकडे परफॉर्म करतात. त्यामुळे जेव्हापासनं म्हणजे माझी धाकटी मुलगी तर अगदी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून छोटे छोटे कार्यक्रम करते. मोठी मुलगी वक्तृत्व ह्याच्यात छान आहे, त्यामुळे ती कॉम्पेअरिंग करते अनेक शोला. धाकटी मुलगी त्याच्यात म्हणजे माझे अनेक अरंगेट्यांची कॉम्पेअरिंग माझ्या धाकट्या मुलीने केलेली. त्यामुळे त्यांना मी त्या प्रवाहात आधीपासूनच ढकललं, कारण मी घरी बसणार नाही किंवा मला काहीतरी करायचं हे मला माहिती होतं. सो त्यांना त्याची सवय लागली. मग मला कुठे अडचण नाही आली की आज कोणी घरी सांभाळायला नाही, आई नाही आली किंवा कोणी नाही, घेऊन जायचं, मुलं आपोआप सेट होतं. म्हणजे थोडक्यात लहानपणापासूनच तुम्ही त्यांच्यावरती तसे संस्कार करत गेलात. नक्की. त्याच्यामुळे कदाचित आज तुम्हाला त्या गोष्टीचा खूप फायदा होतो. मॅडम आता मी एक असं तुम्हाला विचारतो की या सगळ्या संकल्पनेतून जात असताना येणारी जी पिढी आहे किंवा ज्या मुलींना करायचं आहे तर ह्याचं भविष्य म्हणून तुम्ही त्या मुलींना काय सांगा? म्हणजे तुमचा जो 25 वर्षाचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे, अगदी परदेशातपासून ते अगदी आपल्या तुमच्या या साध्या घरापर्यंत जो जो अनुभव तुमच्या पाठीशी आला, तर त्यांनी काय शिकावं त्यातनं किंवा कुठल्या गोष्टी कराव्यात किंवा कुठल्या गोष्टी टाळाव्यात? कारण या क्षेत्रामध्ये खूप चंदेरी दुनिया आहे आपली. बघायला झालं तर आपली खूप चंदेरी दुनिया. काही वेळेला चुकीच्या मार्गालाही जातात किंवा काही वेळेला प्रलोभनं दिली जातात, तिकडेही काही जातात. तर तुम्ही तुमचा अनुभव पाठीशी ठेवून येणाऱ्या त्या तरुण तरुणींना काय सांगाल? सगळ्यात पहिलं, तुमच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला सारखं काहीतरी शिकत राहायला पाहिजे. नवीन नवीन. आता मी ग्रॅज्युएट झाले, आता मी मास्टर झाले किंवा असं या कलेच्या क्षेत्रात नसतंच. कला ही दरवेळेला बदलत असते, साचा तोच असतो, दाखवण्याची स्टाईल बदलत असते. त्यामुळे तुम्हाला अपडेट राहायला लागतं. रादर हे सगळ्याच क्षेत्रांमध्ये असेल की तुम्हाला तुमच्या कुठल्याही क्षेत्रात अपडेट राहणार. सो तुम्हाला पहिली गोष्ट ते करायला पाहिजे. नंतर एकाच गुरुचं बोट न धरता तुम्ही जेव्हा एखादी शैली शिकता त्याच्या आजूबाजूनी सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टी शिकता आल्या पाहिजे. तुम्हालाच गाणं नीट आलं पाहिजे, तुम्हाला वाद्यांची जाण असली पाहिजे. म्हणजे हे तुम्ही सायमल्टेनियसली जेव्हा शिकाल की आम्हाला असं वाटायचं अरे गाणं कशाला पाहिजे, पण जर मी डान्स क्लासमध्ये डान्स शिकवताना मी गाऊच शकले नाही एखादी रचना, तर मुलींना ते माहितीच होत नाही, कळणारही नाही. लाईट्स असतात, बॅकस्टेज असतं, एखादा ऑर्गनाईज करायचा असेल कार्यक्रम. सो या खूप छोट्या गोष्टी आहेत ह्या आणि मुली शिकतातही. म्हणजे शास्त्रीय नृत्यशैलीची ही एक बाजू खूप दांडगी आहे की या सगळ्या गोष्टी त्यांना शिकता येतात. अगदी स्वतःचे घुंगरू बांधण्यापासनं मुली प्रचंड कामं करतात आणि त्यांना आवडतं. पण अपडेट राहणं आणि हे आवडत नाही आहे किंवा ते आवडत नाही किंवा काळाची काय गरज आहे ही प्रत्येक वेळेला जाण ठेवून करणं. कारण असेही अनुभव आलेत की शास्त्रीय नृत्य शिकतात का नाही, मग आता ह्यांना असं नाही. तुमचं नृत्य शिकवणं किंवा शिकणं हे इतकं तरवेज पाहिजे की तिथे पहिला अप्रोच हा तुम्हालाच झाला. सो ह्या गोष्टी जेवढ्या तुम्ही अपडेट कराल तेवढा तुम्हाला ही शैली किंवा हे खूप आणि खूप खूप वेगळं क्षेत्र आहे. मी असं म्हणत नाही की रियालिटी शोज आणि त्या शैलींना काही सध्या, कारण
शेवटी तुम्ही टी व्ही बघता आणि त्याच्यावर तुम्हाला तेच दिसतं. पण सो मुंबई पुणे ही जे शहरीकरण झालंय, सो त्याच्यात एकच शैली आपण नाही ठरवू शकत. बरोबर. त्यामुळे सगळ्या शैली शिका. तुम्ही डान्सर असाल, तुम्हाला गाणं, वाद्य ह्या सगळ्या गोष्टी शिकून घ्या. आणि जेव्हा तुमचा काहीतरी करण्याचा एक भाग असतो, तेव्हा प्रत्येक गोष्टीची नीट पारख करून कुठल्याही कामाला नाही म्हणू नका. तुम्हाला बरोबर ते कधीतरी स्थान मिळतं की जेव्हा तुम्ही खरंच एक काहीतरी चांगला क्रिएटिव्ह वर्ग किंवा एखादा तो बेस तुमच्याकडे तयार असतो. आपण आता शेवटाकडे येऊया. नृत्यांगना नसता तर काय असतं? हा विचारच नाही कधी आला. पण मी नक्की मी म्हणजे ट्रेकर तुम्ही असते. मगाशी बोलता बोलता सांगितलं की मला स्वयंपाक आजही आवडत नाही, म्हणजे तुम्ही उत्तर नक्कीच नसता. तर नक्की वेगळं एक आपण असं म्हणू शकतो की मी हे नसते तर मी हे नक्की असते. तर नृत्यांगना हे पार्ट जर नसतात तुम्ही, तर आज नक्की तुम्ही काय केलं असतं? तर मी बहुतेक काहीतरी ट्रॅव्हलिंग क्षेत्रात नक्की केलं असतं. मला खूप फिरायला आवडतं, खूप म्हणजे खूपच फिरायला आवडतं. आणि मी जसे कार्यक्रम करण्याचा आमचा बाहेरचा उद्देश असतो की त्यानिमित्ताने आम्ही कुठे कुठे 4 ठिकाणी जातो आणि तो तिथला भाग आम्हाला बघायला मिळतो. सो मला असं वाटतं जर मी नृत्यांगना नसते, खरं तर हा विचार मला आज तागात कधी पडलाच नाही. त्यामुळे उलट छान वाटलं की काहीतरी आपला हाही विचार आपण करून बघितला असता. तर मी नक्की ट्रेकिंग, ट्रॅव्हलिंग आणि म्हणजे जिथे खूप हवेत जायला आवडेल. मला विमान चालवायला आवडतं, मला घोडा चालवायला आवडतो, मला बोट चालवायला, मी खूप वर्ष बोटही चालवत होते काही ठिकाणी मजा म्हणून. सो अशा काहीतरी वेगळ्या क्षेत्रात मी नक्की काहीतरी वेगळं केलं. कारण काय आता तुम्ही तुमची कला निवडत असताना हे दुसरं पार्ट निवडत असताना म्हणजे तुमच्याकडून आणखी काहीतरी अपेक्षित आहे यासाठी तुम्हाला प्रश्न होता. मित्रांनो, एक महिला म्हणजे स्वतःचं कुटुंब सांभाळत असताना मागच्या 25 वर्षापासून एक क्षेत्र निवडते आणि ते निवडत असताना वेगवेगळ्या क्षेत्रात अजूनही कसं जाता येईल याचाही वेगळा विचार करते. आपल्याकडे असे असते ना की पुरुषप्रधान संस्कृती आपण ती एक रुजवली गेली आहे, पण असं नाही आहे. एक महिला तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्या 25 वर्षाच्या कालखंडात स्वतःचं कुटुंब, स्वतःची पॅशन आणि स्वतःचे वेगवेगळ्या प्रकारचे छंद जोपासत आज इथपर्यंत आहे. हे नक्कीच आपल्या समाजासाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली त्या संदर्भात तुमच्या काही कमेंट असतील तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये सांगा. दुनियादारी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत यासाठी शेअर करा कारण एक महिला ही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते, हा एक पहिला भाग. आणि दुसरी गोष्ट, शास्त्रीय संगीत आपल्या भारतीय संस्कृतीतलं एक मोठं हे एक असं एक आपण त्याला घटक म्हणू शकतो. ते किती मोठं आहे हेही आपल्या उद्याच्या येणाऱ्या पिढीला कळू द्या, एवढंच मी तुम्हाला सांगेल. मॅडम, तुम्ही आज आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, तुमचं वेगवेगळं क्षेत्र संपूर्ण आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि तुमच्या पुढील सर्व कार्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. चॅनल यांचा नक्की सबस्क्राईब करा. मलाही आवडलं की कुठेतरी या गोष्टीची जाणीव आणि आपण त्यांच्यापर्यंत पोचणं. सो आज तुम्ही मला इथे 2 शब्द बोलवण्यासाठी किंवा अनुभव सांगण्यासाठी बोलवलं. खूप खूप धन्यवाद. पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये अशा आणखी प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.